सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एक नवा ट्विस्ट। भाजप कार्यकर्त्यांसाठी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख एकत्र। सचिन कल्याण शेट्टींनी काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्यानंतर विजयकुमार देशमुखांचा सुभाष देशमुखांना पाठिंबा। अहिल्यानगरच्या राहुरीत महापुरुष पुतळा विटंबन प्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। उपोषणाला पाठिंबा देत व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार। जून ते सप्टेंबर कालावधीत अल निनोची ही स्थिती नसेल। यंदा पावसासाठी अनुकूल वातावरण आहे, हवामान विभागाचा अंदाज। पुण्याच्या भोरमधील जयतपाडामध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम रखडलं। हुंबे वस्तीतील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय आणि पाण्यासाठी या महिलांची तब्बल 2 किलोमीटरची पायपीट। जलजीवन योजनेचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी। परभणीतील ग्रामीण भागात विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट। जिंतूर तालुक्यातील कौसडीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई, विहिरीचं पाणी आटल्यानं ग्रामस्थ चिंतेत। वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट। एप्रिल महिन्यातच 45 गावांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। 2 गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू। बुलढाण्यातील सिंदखेड तालुक्यात महिलांची पाण्यासाठी पायपीट। शिंदे गावात 15 वर्षांपासून पाणी टंचाई आणि गावातील नळ योजना अर्धवटच। सरपंचांसह ग्रामस्थ पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे चक्रा मारून थकले। रत्नागिरीतील राजापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात घट। शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा। कोदवली धरणातील पाणीसाठ्यातही घट। पाणी आणि चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ। जनावरांच्या खरेदी दरात 40% घट। चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। आठवडी बाजारात जनावरांची गर्दी वाढली, मात्र योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत। अक्कलकोटच्या कुरनूर धरणाचे 3 दरवाजे उघडले। या धरणातून 250 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। सध्या धरणात 27% पाणीसाठा शिल्लक। हापूस आंब्याचा सीझन एप्रिलपर्यंतच चालणार। यंदा हापूस आंब्याचं उत्पादन 30%च। मुबलक प्रमाणात आंबा मिळत नसल्यामुळे कॅनिंगला फटका। जालन्यात वादळी वाऱ्यामुळे पिकाचं नुकसान। 15 दिवस उलटूनही नुकसानीचे पंचनामे नाही। शेतकरी वर्गातून नाराजी। जळगावच्या रावेरमध्ये अवकाळी गारपिटीमुळे केळी बागेचं नुकसान। केळी उत्पादक अडचणीत। जळगावच्या भुसावळमध्ये विद्युत केंद्रात उडणाऱ्या कोळशाच्या राखेमुळे केळी करपली। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। कोळशाच्या राखेमुळे पिकांवर धूळ बसत असल्याचं समोर। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याचा काळ्या हळदीची लागवड करत जगावेगळा प्रयोग। काळ्या हळदीचा बाजारभाव 3 लाख रुपये। आयुर्वेदिक मेडिकल चालक 1000 रुपये किलोने ही हळद खरेदी करत असल्याची माहिती। जळगावात शरद पवार गटाचं रास्ता रोको आंदोलन। पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात शरद पवार गट आक्रमक। केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। परभणीच्या जिंतूरमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचं आंदोलन। नदी रुंदीकरण करून येलदरी धरणातून पाणी सोडण्याची मागणी। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात ठिय्या आंदोलन। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नांदेडमधील शेतकरी आक्रमक। जमिनीचे सीमांकन करण्यासाठी विरोध। पोलीस बंदोबस्तात आलेले अधिकारी कर्मचारी माघारी परतले। पुण्याच्या शिरूरमधील करंदी गावात विजेचा लपंडाव सुरू। शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची अडचण। जनरेटर भाड्याने घेऊन वीज पंप सुरू। पिकं जळून चालल्याने शेतकरी संकटात। प्रवाशांना रेल्वेत एटीएम सुविधा। मनमाड मुंबई सीएसटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्र बँकेने दिली सुविधा। एटीएमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। भंडारा गुंतवणूक परिषदेत 40 उद्योग तर 452 कोटींचा सामंजस्य करार। 1000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार। सांगलीच्या कुपवाड महानगरपालिकेचे नूतन आयुक्त सत्यम गांधींनी कार्यभार स्वीकारला। पदभार स्वीकारताच अधिकाऱ्यांसह कार्यालयाची झाडाझडती। चिपळूण नगर परिषदेच्या तिजोरीत यंदा 16 कोटी 68 लाख रुपयांचा कर जमा। थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई तर 44 नळ जोडण्या तोडण्याची कारवाई। गोंदियात 79,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा 19वा हप्ता। याद्या पोर्टलवर अपडेट होण्यास विलंब। 18व्या हप्त्याच्या तुलनेत 200 शेतकरी वाढले। छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा। जुन्या भांडणातून 2 गटात राडा झाल्याची माहिती। 25 ते 30 लोकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करत 5 जणांना अटक। पुण्यात सिंहगड कॉलेज परिसरात कोयत्याने हल्ला करत दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक करून भारतीय विद्यापीठ पोलिसांनी काढली धिंड।
इचलकरंजीमध्ये दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली। पोलिसांनी आरोपींची मसोबा गल्ली परिसरात धिंड काढली। गाडी मागितल्याच्या कारणावरून घराची तोडफोड आणि चाकू हल्ला आरोपींनी केला होता। बीडमध्ये गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत चालक अतिवेगात टेम्पो चालवत असल्यानं काही नागरिकांनी त्याला अडवलं। संतप्त नागरिकांचा या मद्यधुंद अवस्थेतील चालकाला चोप। नाशिकमधील काठेगल्ली परिसरात रात्री दगडफेक, 3 ते 4 पोलीस जखमी तर 5 वाहनांचं नुकसान। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरवल्यानं हा तणाव। नाशिकमध्ये काल रात्री झालेल्या दगडफेकीत 32 पोलीस जखमी, 15 लोकांना ताब्यात घेत 57 संशयितांच्या दुचाकी ताब्यात घेतल्याची पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांची माहिती। जखमी पोलिसांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी घेतली जखमी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट। जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पोलिसांवर उपचार सुरू। सिंधुदुर्गातील तळेरे वैभववाडी मार्गावर धुळीचं साम्राज्य। धुळीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता। धुळीमुळे वाहन चालकांनी गाडी चालवताना त्यांची होते कसरत। तहसीलदाराकडून पत्नीचं छळ। नांदेड पोलिसांकडून चंद्रपूर जिल्ह्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या अविनाश शिंबटवाड यांना अटक। अविनाश शिंबटवाड या तहसीलदार पतीने पत्नीचा छळ केल्याचा आरोप। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू। 350 शिक्षकांची आंतरजिल्हा बदली। पहिल्या टप्प्यात बदली पोर्टलवरून नवीन शिक्षकांची माहिती भरून घेतली। सिंधुदुर्ग पोलीस दलात दामिनी दाखल। जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवालांकडून 13 पोलीस ठाण्यांना दुचाकीचं वितरण करण्यात येणार। समस्याग्रस्त महिलेच्या ठिकाणी तात्काळ पोहोचणं आता शक्य होणार। पाटणमधील कोयना दौलत डोंगरी महोत्सवात जातिवंत पशुपक्ष्यांचं प्रदर्शन। शेतकऱ्यांना जातिवंत पशुपक्ष्यांची माहिती होण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन। रेडा, पंढरपुरी, म्हैस या प्रदर्शनात पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। सिंधुदुर्गाच्या तिलारी खोऱ्यात ओमकार आणि बाहुबली हत्तीचा वावर। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। दोन्ही हत्ती एकत्र फिरतानाचा एक व्हिडिओ व्हायरल। सांगलीच्या वाळवामधील नागरी वस्तीमध्ये गव्याचा वावर। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गव्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। पुण्याच्या इंदापुरात गुटखा, तंबाखूचा अवैध साठा नष्ट। न्यायालयाच्या परवानगीने 45,41,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट। रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त आकर्षक सजावट। मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आरास। पुण्याच्या राजगड तालुक्यात शिरकाई देवीची यात्रा अगदी मोठ्या उत्साहात संपन्न। पारंपरिक ढोलताशाच्या गजरात गुलाल उधळत देवीचा जयघोष। जळगाव जिल्ह्यातील 4 खेळाडूंना राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर। प्रितेश पाटील, जयेश मोरे, नेहा देशमुख आणि रेखा धनगरांना हा पुरस्कार जाहीर। खेळाडूंना 18 एप्रिलला पुण्याच्या बालेवाडीत पुरस्कार वितरित केले जाणार। पुण्याच्या मुळशीतील कोंढूर गावात काळभैरवनाथ अमृतेश्वराच्या उत्सवानिमित्त कुस्तीचं आयोजन। पुण्यातील 200 मल्लांनी कुस्तीमध्ये सहभाग घेतला। कुस्त्यांचा सामना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी।